नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज हिरव्या मिरचीची मटकीची भाजी बनवणार आहे। तर यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तर याला धुवून घ्यायचं आहे। तर बाजारातून आणल्यावर मटकी धुवून घ्यायची आणि धुतल्यावर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून घ्यायचे। तर एक वाटीभर पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये। चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी आणि एक शिट्टी करून घ्यायची। तर मसाला तयार करून घेणार आहे भाजीचा। त्यासाठी शेंगदाणे टाकलेले आहेत भाजलेले, लसूण अद्रक टाकलेले आहे, ओलं खोबरं टाकायचे एक छोटी वाटी, तर याच्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची। तर बारीक कट करून घेतलेली आहे मी। तर एकदम छान असे पेस्ट बनते ह्याची। हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे। तर हिरवी मिरची मी भाजून तयार केलेली पेस्ट आहे। तर ह्याच्यामध्ये थोडीशी मटकी टाकलेली आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। 2 चमचे तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायची, तर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये, तर कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी। तर आता एकदम छान तळून घ्यायचं आहे। कांदा तळत आल्यावर याच्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये। मटकीसाठी जे मसाला तयार केलेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला ह्याच्यात जास्त तळून घ्यायचं नाही, थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला। तर कांदा व मसाला चांगला परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचे। तर जास्त काही मसाला टाकायचा नाही, हळद टाकायची थोडीशी रंग येण्यासाठी, गॅस कमी केलेला आहे मी। धने जिरे पावडर टाकायचे, तर आता चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं याला पण। तर आता ही मटकी टाकून घ्यायची याच्यामध्ये शिजवलेली। तर मिक्सरच्या भांड्यात जेव्हा मसाला वाटलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडं चवीनुसार मीठ टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता चांगली उकळी येऊ द्यायची आणि आता भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।